आता गणपती बाप्पा खरं तर या ठिकाणी त्यांनी शास्त्रोक्त त्या ठिकाणी आईवडिलांचं पूजन केलं, प्रथम पूजेचा मान त्यांना प्राप्त झालेला आहे। आता मात्र गणपती बाप्पाचा विवाह झाला पाहिजे आणि म्हणून विवाहासाठी मुली शोधू लागले। पण प्रजापती विश्वरूपाला कळालं की गणपती बाप्पाच्या विवाहासाठी आणि मग भगवान शिव आणि पार्वती जर माझ्या मुलींच्या सासू सासरे होणार असेल तर माझ्या मुली मी निश्चित त्यांना दिल्या पाहिजे। आणि म्हणून आपल्या सैनिकाद्वारे भगवान शिवांना पार्वतींना हा निरोप पाठवला की माझ्या 2 मुली सिद्धी आणि बुद्धी, रिद्धी आणि बुद्धी या दोघींबरोबर त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा विवाह व्हावा। आणि म्हणून गणपती बाप्पांच्या आईवडिलांना ही बातमी कळाल्याबरोबर त्यांनीही होकार दिला आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा आणि विश्वरूपांच्या त्या 2 प्रजापती विश्वरूपांच्या ज्या 2 कन्या आहेत त्यांचा विवाह आज आपल्या सर्वांच्या मध्यभागी सर्वांच्या समक्ष या ठिकाणी संपन्न होतो आहे। त्यावेळेला त्या युगामध्ये विवाह होऊन गेला, पण आज मात्र आपल्या सर्वांच्या समवेत गणपती बाप्पांचा विवाह आपण या ठिकाणी करणार आहे। सिद्धी आणि बुद्धी या दोघींबरोबर आज गणपती बाप्पांचा विवाह या ठिकाणी होतो आहे। गणपती बाप्पाचं आपण स्वागत करूया। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे गणराज आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे गणराज आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे घर राज आए हैं, मेरे घर राज आए हैं। जय हो, हरी बोल। टाळी वाजवा, प्रेमानं भजन करा, श्री राधे। मेरे गणराज आए हैं, मेरे गणराज आए हैं। मेरे घन राज आए हैं, मेरे घन राज आए हैं। मेरे गणराज आए हैं, मेरे गणराज आए हैं। मेरे गण राज आए हैं, मेरे गण राज आए हैं। मेरे गणराज आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे गणराज आए हैं। मेरे गणराज आए हैं, मेरे गणराज। जय हो। या ठिकाणी आपल्या समवेत सिद्धी आणि बुद्धी या ठिकाणी उपस्थित आहे, गणराज्य आहेत। आज गणपती बाप्पांचा विवाह त्या ठिकाणी होणार आहे। आपण सर्वच जण विवाह सोहळ्यासाठी उपस्थित आहे। ज्यांच्याकडे अक्षदा असतील त्यांनी आपापसामध्ये वाटून घ्या। आता काय एवढा वाटायला वगैरे टाईम नव्हता आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी हातामध्ये घ्या। दोन किंवा 5च मंगलाष्टक होतील आणि या ठिकाणी गणपती बाप्पाचा सिद्धी आणि बुद्धी बरोबर विवाह संपन्न होईल। घ्या दादा।
असेल तर घ्या, नसेल तर राहू द्या, बडबड करू नका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. जय हो. सर्वकार्येषु सर्वदा शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान. स्वस्ति श्री गणनायक गजमुखं मुरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मरुडं विनायक महा चिन्तामणिस्तेवरं लेण्याद्रे गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओझरं ग्रामोराजन संस्थिता गणपति कुर्या सदा मंगलं. सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चलमलवती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी शोभे जोडी साजली जन्मो जन्मीची जोड साजली जन्मो जन्मीची जोड साजली जन्मो जन्मीची जोड. शुभ लग्न सावधान राधा कृष्ण लग्न सावधान लक्ष्मी नारायण लग्न सावधान लक्ष्मी कौ स्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरे चंद्रमा गावका मधुदा सुरेश रगजो रंभादिदे वांगणा अश्वं सप तमखं वेशो हरिधनो शंख्रोमृतं चांबुदे रत्नाने हा एक चतुर्दशीन प्रतिदिनं कुर्या सदा मंगलम राधा कृष्ण लग्न सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतिजय मनसा स्मरामि लक्ष्मीनारायण चिंतन सावधान उमामेश्वर चिंतन सावधान शिवपंचमंस सावधान ग्रामदेवता इष्टदेवता चिंतन सावधान वराडे सावचित्त सावधान वाजंत्री सावचित्त सावधान. घाला घाला वरमाला घाला.
टाळे वाजवा सगळ्यांनी जोरदार. आपलं परम सौभाग्य आहे आपल्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी गणपती बाप्पांचा विवाह रिद्धी आणि बुद्धी बरोबर संपन्न झाला. एकदा एक छोटंसं सुंदर गोड भजन घेऊया गणपती बाप्पांचं आणि नंतर आपण उर्वरित कथा प्रसंग पाहू. मला वाटतं नृत्य करायचं असेल तर उठा, नसेल तर मग नुसतं टाळ्या वाजवा बसल्या बसल्या. ज्यांना शक्य असेल आपण नाचणारच आहे तशांनी उठा आणि प्रेमानं फक्त पहिला मी गण गाईला, पहिला मी गण गाईला, गाईला पार्वतीच्या गणरायाला. पहिला मी गण गाईला, गाईला पार्वतीच्या गणरायाला. हरी बोल. पहिला आम्ही गण गायला, गायला पार्वतीच्या गणरायाला. पहिला मी गण गायला या पार्वतीच्या गणरायाला. जय हो. श्री राधे. मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मनात, मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी. तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात काना रे, तुझ्यासाठी आले वनात. खरंच काना तुझ्यासाठी आले वनात. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. जय हो. तुझ्यासाठी 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 आले मला गाणं रे, तुझ्यासाठी आले मला गाणं रे, तुझ्यासाठी आले मला.
मी तुम्हा मगाशी सगळ्यांना सांगून गेले की उद्या आपला सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून ज्याला ज्याला वाटतं की आपल्या भावना आपण या ठिकाणी सांगितल्या पाहिजे, आध्यात्मिक जीवनाची प्रगती आपण सांगितली पाहिजे, उद्या त्यांच्यासाठी एक एक 2-2 मिनटं आपण देणार आहे. परंतु गणपती बाप्पांचा विवाह झाला, लग्न झालं की सांसारिक जीवनामध्ये एक इच्छा असते की आता संतान व्हावं. गणपती बाप्पाला त्या ठिकाणी शुभ आणि लाभ हे 2 संतान झाले. आपण एरवी घरं बांधतो, घरावरती गणपती बाप्पांच्या पत्न्यांचंही नाव टाकतो, नाही तर कधी कधी पत्रिका छापत जरी असले तरी शुभ आणि लाभ हे 2ही नावं आपण पत्रिकेवरती टाकत असतो. कार्तिकेय स्वामी ज्या वेळेला परिक्रमा करून आले त्यावेळेला त्यांनी पाहिलं लग्न आपलंच होणार, कारण मी मोरावर बसून गेलो, हा तर उंदरावरती बसून, हा येऊ शकणार नाही. पण कुणी कार्तिक स्वामींना सांगितलं की कार्तिकजी गणपती बाप्पांचा विवाह झाला आणि त्यांना संतानही झालं, लेकरही झाले. हे गणपती बाप्पांची बातमी ज्यावेळेला कार्तिक यांना कळाली, कार्तिकजी अत्यंत नाराज झाले आणि कार्तिक स्वामी म्हणतात आता मी इथं थांबणार नाही. आई वडिलांनी मला चुरून माझ्या भावाचं लग्न लहान असून अगोदर केलं, त्याला लेकरही झाले, मी तर इकडं प्रदक्षिणा करण्यातच व्यस्त राहिलो. आजपासून मी इथं थांबणार नाही. क्रोंच पर्वतावरती कार्तिक स्वामी रुसून गेले. आजही कार्तिक स्वामींचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. अशी कथा या ठिकाणी आदरणीय श्री सुतजी शौनकादिकांना वर्णन करून सांगतायत. आता मात्र तारकासूर काल आपण मारलेला आहे. कार्तिक सुरांच्या माध्यमातनं कार्तिकजींच्या माध्यमातनं तारकासूर मारला गेला आणि त्याचे जे 3 पुत्र आहेत ते त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची त्यांनी उपासना आराधना केली. भगवान ब्रह्मजी प्रसन्न झाले. वरंवरे हवा असेल ते माग. या 3ही पुत्रांनी, या त्रिपुरारींनी त्या ठिकाणी महाराज, त्यांचं नाव आहे तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष, यांनी मागितलं म्हणे आम्हाला 3 नगर द्या. सोन्याचं, चांदीचं, लोहाचं हे 3 नगर त्यांना दिले आणि सांगितलं की भगवान शिवाशिवाय आम्हाला कोणी नष्ट करणार नाही. पण हे त्रिपुरासूर जे आहेत, हे त्रिगुण जे आहेत, तेही भगवान शिवांची फार उपासना आराधना करायची. वरदान तर मागितलं की अमरपद मला देऊन टाका, मी कधी मरणार नाही, माझा क्षय कधी होणार नाही, मला भगवान शिवांच्या हातून फक्त आमचं नगर नष्ट व्हावं किंवा आम्ही त्या ठिकाणी भगवान शिवाच्या हातानं आमचा उद्धार व्हावा, असं वरदान ब्रह्मजीला मागितलं. पण ब्रह्मजींना अगोदर जे मागितलं ते म्हणजे आम्हाला अमरपणा द्या. ब्रह्मजी म्हटले नाही नाही नाही, अमरपणा कुणालाच नाही, मला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागतं आणि प्रत्येक जीव जो या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे. इथं राहण्यासाठी कुणी आलेलाच नाहीये. इथून पुढं ताई आम्ही 5 दिवस जगणारच आहे अशी गॅरंटी तरी असते का आपल्याला? कुणालाच नाही. देहाचा भरोसाच नाही, कधी जाईल. लोक सहज चर्चा करतात, अहो सकाळी भेटलो आम्ही एकमेकाला, त्यांच्या बाबतीत मला हा विश्वास बसत नाही की अशी घटना त्यांच्या बाबतीत घडली असेल. आपल्याला कधी कधी विश्वास होत नाही, कारण काही या देहाचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. एक सुंदरसं भजन आपण आतापर्यंत ऐकतच आलो की तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. पण कधी लागेल कधी कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. हरी बोल. लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची.
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची जय हो पुणे सावळे मूर्ती आता त्या पांडुरंगाची 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 भरोसा कोणालाच नाही महाराज. आपण जगू, आपण असं सांगू शकत नाही माझं आयुष्य अजून इतके वर्ष बाकी, कधी आपला शेवटचा दिवस येईल आपल्याला सांगता येत नाही. आज अमरपणा मागतायत, मला अमरपणा द्या म्हटले देता येणार नाही. आणि मग त्यानं सांगितलं भगवान शिवाच्या हातून आपल्याला या देहाचा भरोसा नाही, जावं लागतं प्रत्येकाला एक दिवस. आज वरदान मागतायत मला मरणच येऊ नये, तसं वरदान मला देता येणार नाही, पण भगवान शिवांच्या हाताने आमचा मृत्यू व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्या त्रिपुरासूर जे आहेत ना, हे तारकासुरांचे 3 पुत्र, ते अक्षरशः महाराज देव देश धर्माची विटंबना करू लागले, साधू संतांची निंदा करू लागले. परंतु एक मात्र पुण्यकर्म त्यांच्याकडून होत होतं की ते भगवान शिवांची उपासना आराधना करायचे. सगळ्या देवतांनी भगवान विष्णूला प्रार्थना केली, प्रभू प्रभू अहो या दुःखातून आम्हाला सोडवा, हे त्रिपुरारी फार आम्हाला त्रास देत आहेत म्हणे. भगवान शिवांना सांगा. शिवजी म्हणले मी त्यांना मारेल पण ते माझी उपासना करतात, त्यामुळे मला त्यांना मारणं शक्य होणार नाही. भगवान विष्णूंनाच विनंती करा. भगवान विष्णूंना सांगितलं तर विष्णूजी म्हणतात नाही नाही माझ्याच्यानं अशक्य, हे भगवान शिवाच्यानं शक्य आहे. पण देवता म्हणले देवा तुम्ही त्यांच्याकडे पाठवणार, ते तुमच्याकडे असं किती दिवस चालणार, आम्हाला फार त्रास होऊ लागलेला आहे. त्यावेळेला भगवान विष्णूंनी सांगितलं यज्ञ करा आणि यज्ञामधून जे काही भूतगण प्रगट होतील ते त्यांचा नाश करेल. ते भूतगण प्रगट झाले गेले की तिकडं त्या ठिकाणी महाराज या त्रिपुरासुरांनी या भूतगणांनाच नष्ट केलं. मग मात्र घाबरले. विष्णूजी विचार करतात अरे हे त्रिगुण नेमकं मारले कसे जातील. आणि त्यावेळेला सांगितलं जर भगवान शिवजी यांना काही युक्तीनं मारू शकणार नसेल तर आता मला काहीतरी युक्ती करावी लागेल. एक मायावी पुरुष निर्माण केला, त्याचं नाव ठेवलं अरिहन. त्याला काही शिष्यमंडळी तयार केली आणि सांगितलं जा बरं तुम्ही काहीतरी अधर्माचा प्रचार करा, याच्याकडून पाप घडलं पाहिजे, पाप झालं तर शिवभक्ती सोडली तर भगवान शिव याला मारू शकणार आहे, कारण त्याला वरदान आहे की भगवान शिवाच्या हातानं त्याचा मृत्यू. अरिहन गेले, 4 शिष्य बरोबर घेऊन गेले, बुद्धी पलटण्याचा प्रयत्न करतायत. परंतु या त्रिमूर्तींची काय बुद्धी बिघडली नाही, शिवभक्ती काय सोडायला तयार. अरे जोपर्यंत शिवभक्ती सोडणार नाही तोपर्यंत पापकर्म घडणार नाही, आणि पापकर्म घडत नाही तोपर्यंत हे मारल्या जाणार नाही. मग काय करायला पाहिजे, युक्ती करत बसले. तेवढ्यात भगवान विष्णूंनी नारदांना पाठवलं. नारदजी आले आणि त्यावेळेला या त्रिमूर्तींनी, अरे राक्षस होते पण नारदांचं स्वागत केलं. नारदजी म्हटले माझं जर काम आहे नारायण नारायण, मी जातो, माझं एकच इच्छा असते की प्रत्येकाचं कल्याण व्हावं. नारदजी आमचं कशाने कल्याण होईल हो, अहो तुम्हाला यासाठी इथं काही तुमच्या गावामध्ये महाराज आलेले आहेत, त्यांच्याकडे 4 शिष्य आहे आणि त्यांचं तुम्हाला शिष्य व्हावं लागेल, त्यांची विद्या तुम्हाला ग्रहण करावी लागेल. फार विद्वान आहेत, फार वेदज्ञान शास्त्राचं त्यांना अभ्यास आहे. ते म्हणले अहो मी शिवाचारी, शिवाला काय घेऊन बसला, त्यांचं ज्ञान आत्मसात करा, तुम्हाला कुणाच्या पाया पडायची गरज नाही, कारण अधर्माचा प्रसार करायचा आहे, कारण त्यांच्याकडून पापकर्म घडावा अशी इच्छा आहे. त्यावेळेला ते म्हटले आम्हाला करतील का ते शिष्य. अरिहनला बोलून घेतलं, त्यांचे 4 शिष्य मंडळी, अहो तुमची विद्या द्याल का तुम्ही यांना, ते जर आमच्या विद्येचं तंतोतंत पालन करणार असेल तर आमची विद्या त्यांना आम्ही देऊ, नाहीतर आमच्याच्यानं ही विद्या देणं अशक्य आहे. अहो म्हणे तुम्ही म्हणाल तशी तुमच्या विद्येचं आम्ही अध्ययन करू, तुमची अवहेलना आमच्याकडून काही होणार नाही. मग त्यांनी सांगितलं हे बघा आमची विद्या अशी आहे, आमचं जे ज्ञान आहे, आम्हाला असं वाटतं हे जे जगत आहे ना हे काही कुणी निर्माण केलं नाही, पोटाला जे लागतं ते आपल्यालाच कमावं लागतं, आपल्यालाच खावं लागतं. आहार निद्रा भय मैथून हे प्रत्येक जीवाजवळ आहे, प्रत्येकाला वाटतं आपण जेवावं झोपावं, यात देवाचं काय संबंध आला, असा अधर्माचा प्रचार करू लागले. आता हे त्रिपुरारी यांचा विश्वास बसला, यांनी शिवभक्ती सोडून दिली. कुठल्याही प्रकारची शिवभक्ती आता हे करायला तयार नाही. साधू संताची, देवाची, शिवांची, भगवान शिवांची निंदा यांच्या मुखातून होऊ लागली. आता हे अरिहान त्यांना त्या ठिकाणी अधर्माचं ज्ञान देत आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी अधर्म त्यांच्याकडून घडू लागलेला आहे.
पुन्हा सगळे देवी देवता भगवान शिवाकडे गेले. पार्वती मातेनं भगवान शिवांना घेतलं आणि एका स्थानावरती घेऊन गेल्या. बाकी देवता म्हणतात त्या घेऊन गेले, पण आता इथं हे त्रिपुरार कोण मारणार आहे आणि त्यांचे तर उद्धार शिवांच्या हातानंच होणार आहे. मग आपण सगळेजण बसा आणि भगवंताचं चिंतन करा. 1000 कोटी शिवनाम त्यांनी जपलं की नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. 1000 कोटी नामजप ज्या वेळेला भगवान शिवांचा झाला, शिवजी बाहेर आले आणि विचारलं कशासाठी तुम्ही? अहो प्रभू, त्रिमूर्तींना मारण्याचं जे काम आहे ते तुम्हाला द्यायचंय आणि तुमच्या हाताने त्रिमूर्ती मारणार आहे, त्रिपुरारीसूर मारणार आहे. भगवान शिवांनी सांगितलं तुमची इच्छा असेल तर करा बरं. विश्वकर्म्याला सांगितलं सुंदर रथाची निर्मिती करा. विश्वकर्म्यानं सुंदर रथाची निर्मिती केली. 1 चाक चंद्र, 1 चाक त्या ठिकाणी सूर्य बनलेले आहे. 27 नक्षत्र चक्रावरती विराजमान आहेत आणि प्रत्यक्ष बाण हा भगवान विष्णू बनलेला आहे. बाणाचं टोक अग्नी बनलेलं आहे आणि भगवान परमात्मा त्यावेळेला देवतांचं आणि असुरांचं त्या ठिकाणी नाथ बनले. तेव्हापासनं भगवंताचं एक नाव पडलं की पशुपतीनाथ भगवान की जय. पशुपतीनाथ भगवान की हर हर. जोरात जोरात मनापासून आहे बघा. 15-20 मिनिटात कथा संपवणार आहे, पण प्रेमानं सगळ्यांनी जयघोष करावं. शिवजींना आनंद होईल एवढा भक्ती उत्सव माझा या भोकर गावात चालू आहे. किती श्रद्धावान मंडळी हे सगळे. प्रेमानं सगळ्यांनी हर 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 हर. वा वा. त्या ठिकाणी हे त्रिपुरासूर त्या ठिकाणी अतिशय मदोन्मत्त झालेले. आम्हाला कोणी मारू शकणार नाही अशी प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना निर्माण झालेली. पण भगवंताला रथ त्या ठिकाणी समर्पित केला आणि भगवान परमात्मा त्या रथावरती चढलेले. लक्ष द्या बरं का. तेव्हापासून एक पशुपतीनाथ व्रत आजकाल आमच्या महिला करतायत. पशुपतीनाथ हे जे व्रत आहे हे 5 सोमवारी करायचं असतं आणि बऱ्यापैकी महिलांना माहिती. मी सांगेल आणि तुम्हाला माहिती होईल असं काही नाही. थोडंफार माझ्याकडून मागे पुढे जरी झालं तर तुम्ही यूट्यूबला बघा. पण काही काहींना माहिती नसतं पशुपतीनाथ व्रत नेमकं कसं करायचं, काय करायचं. बाई बेलाचे पानं जादाच व्हायला गेले का, सकाळी तर एवढेच नेलते, संध्याकाळी 2च राहिले, असे बऱ्याच जणांच्या मनात शंका असते. 3 ग्लासात जे मी दूध नेलं, खीर नेली, ती एका ग्लासात कमीच होती. मग शिवजींना म्हणजे काही काहींच्या मनात असे नको नको ते प्रश्न ना असं वादळ निर्माण होऊन जातं. यादा कदाचित असं होतं ना की तिथं गेलो का ते 6 दिवे लागून जातात. जो ठेवायचा घरी आणायला तो दिवा तिथंच लागून जातो आणि मग ते आपल्या लक्षात येतं बाई हे तर चूक. आता कधी कधी असं आहे की आपली शिवभक्ती आपण जितकं प्रेमानं करू भगवंत अंतकरणातला भाव जाणतो. पण शक्यतो आपल्याकडून शिवभक्तीमध्ये चुका होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. बरं, शिवभक्ती पशुपतीनाथ जे व्रत आहे अनेक मायमावल्या करत आहेत. हे 5 सोमवारी शिवजींना आपली मनोकामना जी मनोसंकल्पना असेल, पहिल्या सोमवारी आपण उपवास धारण करावा आणि बरोबर त्या ठिकाणी सूर्यास्ताच्या नंतर आपल्याला असं वाटलं की आपण सकाळच्या वेळेला शिवपूजा करावी, तर फार त्या ठिकाणी ऊन पडण्याच्या अगोदर आपण शिवपूजेला सुरुवात करावी. सकाळी जे पूजेसाठी साहित्य आपण नेलं त्यातलंच काही जे पंचामृत असेल, भगवान शिवांना आवडणाऱ्या ज्या पांढऱ्या वस्तू असतील त्या आपण संध्याकाळच्या वेळेला ठेवाव्या. पाणी मात्र पुनश्च त्या ठिकाणी दुसरं घेतलं तरी चालेल. आणि तेच राहिलेला जो आपण सकाळच्या पूजेला घेऊन गेलेला जो काही भाग आहे पुनश्च संध्याकाळच्या पूजेसाठी ते साहित्य आपण वापरू शकता. सायंकाळच्या वेळेला आपण ती पूजा करू शकता. आणि पूजा करत असताना मात्र सायंकाळची पूजा थोडीशी वेगळी असते की सायंकाळच्या वेळेला आपल्याला जो काही भोग देवाला दाखवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, तो त्या ठिकाणी 3 ग्लासामध्ये 3 वाट्यामध्ये 3च त्या ठिकाणी म्हणजे काहीतरी पात्रामध्ये तो प्रसाद आपण घ्यावा. 6 त्या ठिकाणी दिवे करावे. शिवमंदिरामध्ये जावं, यथाविधी पूजन आपण शिवप्रभूंचं करावं आणि त्या ठिकाणी पूजा झाली की रिकामा कलश घेऊन यायचा नाही. जे पाणी आपण शिवप्रभूंना घातलं थोडं तरी पाणी आपण आपल्या भांड्यामध्ये, आपल्या असणाऱ्या पात्रामध्ये, तांब्यामध्ये ते पाणी घेऊन यायचं आणि आल्यानंतर आपल्या घरामध्ये शिंपडायचं. शिवांना सांगायचे, प्रभू आमच्या घरामध्ये असे आपत्तिकारक काही विघ्न संकट येऊ देऊ नको. आमच्या घरामध्ये सदैव सुखशांती नांदू दे. जे 6 दिवे आपण घेऊन गेलो 5 दिवे तिथे लावायचे, 1 दिवा आपल्या घरी घेऊन यायचा. 3 प्रसादाचे जे भाग आपण करून घेऊन गेलो ते 2 ठेवायचे, 1 आपल्यासोबत घेऊन यायचा
घरी आल्यानंतर आपण घरामध्ये जात असताना उजव्या हाताला तो दीप आपण प्रज्वलित करायचा, आणलेलं पाणी घरामध्ये शिंपडून द्यायचं आणि जो प्रसाद आपण घेऊन आलो तो प्रसाद आपण एकट्यानं खायचा. बस आपण फक्त 5 सोमवारी ही शिवपूजा अशा पद्धतीनं करू शकतो. काही जर आपल्याला विटाळ असेल किंवा काही सुतक पडलेलं असेल, उपवास आपल्याला करायचा आहे, पण त्या उपवासाचं आपल्याला जे गणित आहे मतलब या 5 सोमवारामध्ये ते धरता येणार नाही. ज्या दिवशी आपल्याकडून नित्यानं पूजा होईल तो सोमवार आपल्याला या पशुपतीनाथ या पंचम उपवासामध्ये धरता येतो. असं हे पशुपतीनाथ व्रत आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी पशूंचे अधिपती बनले. रथावरती भगवान परमात्मा चढलेले आहे आणि रथ हा त्रिपुरासुर जे आहे त्यांच्या समवेत आलेला आहे. जोर जोरानं हसत होते, मारू शकणार नाही तुम्ही मला, रणवाद्य वाजतायत आणि भगवान शिवांचं त्या ठिकाणी अनेक जणांचं तारका या त्रिपुरासुरांबरोबर युद्ध झालं, पण कुणाच्यानंही त्रिपुरासुर मारले गेले नाही. पण भगवान परमात्मा ज्या वेळेला रथावरती चढले, क्रोधायमान भगवान झालेले, आणि ज्या वेळेला बाण सोडला परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा काही त्रास झाला नाही. ते पुनश्च तटस्थ उभं राहिले. तेवढ्यात आकाशवाणी झाली, तुम्हाला जर हे त्रिपुरासुर मारायचे असेल तर सगळ्यात प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांचं पूजन करावं लागेल. आकाशवाणी ऐकल्याबरोबर भगवान शिव स्तब्ध झाले. अगोदर गणपती बाप्पांचं पूजन केलं, पुनश्च रथावरती चढलेले, पुनश्च बाणांचा वर्षाव भगवान शिवांनी केला आणि त्रिपुरासुरांचे 3ही नगर नष्ट झाले. धाड 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 अग्नी प्रज्वलित झाला आणि हे त्रिपुरासुर त्या ठिकाणी मारले गेले. आणि सगळ्या देवी देवतांनी पुष्टवृष्टी केली आणि एकच जयघोष केला की त्रिपुरासुर भगवान की जय, त्रिपुरारी भगवान की, त्रिपुरारी भगवान की. भगवान शिवांचं नामकरण झालं की त्रिपुरारी हे भगवंताचं एक नाव पडलं गेलं. आता हे जे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती मारले ना, हे खरं तर काम, क्रोध आणि अहंकार आहे. असे त्रिगुण त्या ठिकाणी महाराज त्यांचा नाश भगवंतानं केला. आता मात्र या ठिकाणी जालंधराची कथा वर्णन करून सांगितली गेली का हा जो जालंधर आहे हा भगवान शिवांच्या, लक्ष द्या बरं, अत्यंत महत्त्वाचा भाव तुमच्यासमोर मी सांगते आणि अगदी कथा तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावी असा माझा मानस आहे. त्यामुळं थोडीशी घाई होईल माझ्याकडून, पण तुमच्यापर्यंत मी सगळी कथा तंतोतंत पोहोचवणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष, सगळ्यांची कानं माझ्याकडे असू द्या. थोडंसं इकडं तिकडं बघणं, थोडासा टाईमपास होत असेल आपल्याकडून तर तो थोडा कमी करा, सर्वांगाचे कान करून, कारण हे पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. आज आपण हे सगळं काही करतोय, जीवन जगत असताना काहीतरी चुका त्रुटी आपल्याकडून होत राहतात. आमच्या जीवनामध्ये सुख शांती नांदावी, घरामध्ये सुख समाधान राहावं, लक्ष्मी टिकावी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख संपत्ती आम्हाला प्राप्त व्हावी, याच्यासाठी आपला प्रत्येकाचा सायास प्रयास आहे. आणि कथेच्या माध्यमातून हे मनातले प्रश्न आपल्या दूर होत असतात बरं. म्हणून हा जो जालंधर आहे हा भगवान शिवांच्या रागातून एक कृत्या बाहेर पडली. भगवंतानं ती समुद्रामध्ये प्रवाहित केली आणि त्या प्रवाहित केलेल्या कृत्यापासून प्रत्यक्ष महाराज या जालंधराचा जन्म झाला. समुद्रातून झाला पण भगवान शिवापासून झाला. कारण भगवान परमात्म्याने रागाची ज्वाला समुद्रामध्ये फेकली, जालंधराचा जन्म झाला. परंतु हा जो जालंधर आहे हा खूप त्या ठिकाणी तपश्चर्या करू लागला. ब्रह्मजी प्रसन्न झाले. वरंवरे हवा असेल ते माग. त्यानं सांगितलं मला अमरपणा द्या. म्हणले हे शक्य नाही. आणि मग त्यानं सांगितलं भगवान शिवांपासून माझा मृत्यू व्हावा, परंतु मला कुणीच मारू शकणार नाही या त्रिभुवनामध्ये, असं काहीतरी नियोजन द्या. त्यांनी सांगितलं की एक कालनेमी नावाचा एक राक्षस आहे, त्याची असणारी कन्या रुंदा, ती महान पतिव्रता आहे, पतिव्रता होणार आहे, त्या रुंदेबरोबर तुझा विवाह कर. परंतु हा जो जालंधर आहे ना त्याला शुक्राचार्य, जे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, शुकाचार्य वेगळे बरं, जे परीक्षितीला भागवत सांगितलं ते शुकाचार्य, आणि शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आहे. ते शुक्राचार्य आले आणि त्याला समुद्र मंथनाची कथा वर्णन करून सांगितलं. म्हणे अरे हे जे काही सुवर्ण आहे, हिरे माणिक मोती आहे, ही जी तुझ्या बापाची संपत्ती हा इंद्र घेऊन गेलेला आहे, आणि म्हणून त्याने एक धस्मर नावाचा दैत्य पाठवला. जा म्हणे इंद्राला माझी संपत्ती मागून घे. इंद्रानं सांगितलं नाही नाही, संपत्ती वगैरे काही भेटणार नाही. मग हा क्रोधी होऊ लागला. दिवसेंदिवस तपश्चर्याचा प्रभाव वाढला आणि त्यानं ब्रह्मजीला वरदान मागून घेतलं की शिवांच्या हातानं माझा मृत्यू व्हावा.
परंतु मला काहीतरी बलाढ्य जीवन जगता येईल, कुणी मला काही करू शकणार नाही, असं काहीतरी वरदान द्या. ब्रह्मजींनी सांगितलं होतं की कालनेमी राक्षसाची कन्या रुंदा, हिच्याबरोबर तू विवाह कर. ती महान पतिव्रत आहे, तिच्या तपसामर्थ्यानं. खरं तर पाहिलं रुंदा महान पतिव्रत आहे, पण स्वतःच्या तपसामर्थ्यानं पतिराजाचा जो दुष्टपणा आहे तो घालवण्यापेक्षा ती खरं तर माझ्या पतीचं रक्षण व्हावं, पती कुठंतरी चुकतोय, वाईट कर्म करतोय, याचा तिला विसर पडला. हमेशा महाराज किती जरी प्रसंग आले तरी न पातिव्रत्याच्या बळावरती त्या ठिकाणी नवऱ्याला कधी मरू दिलं नाही, कधीच त्या ठिकाणी जालंधर हरला नाही. पण एक दिवस नारदजी आले आणि नारदजींचं काम आपल्याला माहिती, काही ना काही आग लावायची, निघून जायचं. नारदजी आले आणि जालंधराला म्हणतात, या विश्वामध्ये, या त्रिभुवनामध्ये भगवान शिव आणि तुमच्यापेक्षा श्रीमंतच कुणी नाही म्हटले. त्यांच्याकडं ऐरावत हत्ती, तुमच्याकडं सुद्धा ऐरावत हत्ती, अश्वत्थामा घोडा आहे, पारिजात वृक्ष आहे, कल्पतरू, कामधेनू गाई आहे, त्यांच्याकडं सुद्धा आहे, परीस तुमच्याकडे आहे, सगळी बरोबरी सारखीच आहे, पण एक मात्र आहे म्हणले, त्यांच्याकडं श्रीधन मात्र श्रेष्ठ आहे, प्रत्यक्ष भगवती जगदंबा आहे, पण ती जर कधी तुमच्या नशिबी मिळाली ना म्हटले, मग तुम्हाला कशाचंच कमी नाही. अरे ह्या जालंधरानं कुठंतरी विचार करावा ना, ते श्रीधन मिळण्यासाठी प्रयास करू लागला. बस आता मला तेवढंच जिंकवणं बाकी, मला पार्वती मिळाली पाहिजे. एक दिवस गेला आणि भगवान शिवजींच्या अनुपस्थितीमध्ये भगवान शिवाचं रूप परिधान करून ज्या वेळेला जालंधर गेला, पार्वतीला खूप राग आला. भगवान विष्णूकडे गेली, शोभतं का तुमच्या मेहुण्याला, कारण लक्ष्मीचं प्रागट्य समुद्रातून आहे आणि हा जालंधर आणि लक्ष्मी हे बहीण भाऊ आहे, शोभतं का म्हणे तुमच्या मेहुण्याला. अहो आला आणि माझ्या असणाऱ्या माझा हात पकडला, माझं त्या ठिकाणी व्रतभंग करण्याचा प्रयत्न करतो आहे. भगवान विष्णूंना राग आला, मेहुणा जरी असला पण जर त्या ठिकाणी त्याच्याकडून दुष्कर्म घडत असेल, तो जर शिवजी होऊ शकतो तर मी का नाही जालंधर होऊ शकत. आणि म्हणून त्या ठिकाणी माझ्या विष्णू भगवंतानं जालंधराचं रूप धारण केलं. इकडं भगवान शिवाचं आणि जालंधराचं गणगोर युद्ध चालू आहे, परंतु धर्माच्या पाठीमागे अधर्म मात्र पुष्ट होतोय. खरं तर वृंदा महान पतिव्रत आहे, त्यामुळं कितीतरी जालंधराला मारण्याचे प्रयास करतायत, पण जालंधर त्या ठिकाणी मारल्या जात नाही. आणि मग त्यावेळेला भगवान विष्णूनं स्वयं त्या ठिकाणी रूप परिधान केलं जालंधराचं आणि इकडे रुंदेजवळ गेले आणि तिला स्पर्श केला आणि तिकडं हिचं पातिव्रत्य भंग झालं आणि तिकडं दुष्ट दुराचारी त्या ठिकाणी जालंधर मारल्या गेला. भगवंताच्या नामाचा जयघोष झाला, परंतु तिच्या लक्षात आलं, रे विष्णू भगवंतानं आज माझ्याबरोबर हे गैरकृत्य केलेलं आहे. आणि देवाशी बोलू लागले, देवा तुम्ही अपराधी आहे, आज माझ्या पतिव्रताचं तपसामर्थ्य तुम्ही नष्ट केलं, माझ्या पतिराजाचं रूप धारण करून येऊन मला स्पर्श केला आणि माझं पातिव्रत्य तुम्ही भंग केलं. दगडासारखी तुमची बुद्धी, तुम्ही दगड व्हाल, पाषाण व्हाल. त्या ठिकाणी भगवंताला शाप देऊन टाकला. परंतु भगवान शिव ज्या वेळेला जालंधराचं शिर घेऊन आले त्यावेळेला पाहिलं आणि रडू लागली. रडत असताना सांगितलं, माझ्या पतीच्या वियोगामध्ये मी जीवन जगू शकणार नाही आणि शिव तुम्ही माझ्या पतीबरोबर जे केलं ते अत्यंत चुकीचं केलेलं आहे, माझं पातिव्रत्य आज तुम्ही भंग केलेलं आहे. भगवान शिवांनी त्या ठिकाणी विष्णूनं सांगितलं, हे वृंदे तू नाराज होऊ नकोस, तुला त्या ठिकाणी तू पतिव्रत आहे, तुझं नाव अजरामर राहील, परंतु ज्यावेळेला तुझं शरीर या ठिकाणी नष्ट होईल, पतिराजाबरोबर तू जाशील, त्यावेळेला तुझ्या या जागेवरनं एक सुंदर वृक्ष निर्माण होईल आणि त्याचं नाव असेल तुलसी. त्या तुलसीची जो कोणी श्रद्धेनं प्रेमानं पूजा करील त्याच्या घरामध्ये मंगलमय होईल, मंगलता, दिव्यता, भव्यता त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होईल. म्हणून तुझा महिमा अगाध असेल, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझं स्थान प्रत्येकाच्या दारामध्ये असेल. भगवान विष्णूने तिला त्या ठिकाणी वरदान दिलं आणि सांगितलं, हे बघ त्या ठिकाणी मला पाषाण बनशील असा तुझा शाप दिला तर मी सदैव तुझ्या जवळच राहील. म्हणून आपण तुळशीमध्ये एक छोटासा पाषाण ठेवतो ना, ते माझे स्वयं भगवान श्रीहरी आहेत, भगवंताचं त्या ठिकाणी प्रतिरूप आहे. शालिग्राम रूपानं आपण भगवान शिवजी त्या ठिकाणी भगवान विष्णूची पूजा करत असतो. भगवान शिव त्या ठिकाणी विराजमान आहेत. रुंदेचं शरीर त्या ठिकाणी जाळून भस्म झालं आणि प्रत्यक्ष पतिराजाबरोबर गेल्यानंतर तिथे एक तुलसीचं त्या ठिकाणी झाड, त्या ठिकाणी सुंदर झाड प्रगट झालं
असं म्हणतात की काही ग्रंथामध्ये वर्णन आहे की त्या स्थानावरनं प्रत्येक भगवान विष्णू हे रुंदीचं शरीर नष्ट झाल्यानंतर त्यांना दुःख झालं, ते जागा सोडायला तयार नव्हते. त्यावेळेला या त्रिदेवींनी, भगवतीनं, लक्ष्मीनं आणि या त्रिदेवींनी प्रत्यक्ष आपलं जे गौरी, भगवती, लक्ष्मी यांनी आपलं बीजारोपण केलं आणि 3 वृक्ष प्रगट झाले. कोणते कोणते? कावळा, मालती आणि तुलसी. परंतु मालतीनं त्या ठिकाणी भगवंताकडे प्रसन्न वदनानं पाहिलं. भगवंतानं सांगितलं माझ्या पूजेत तुझा स्वीकार असेल. आवळ्यानं प्रसन्न मुखानं पाहिलं की भगवंतानं सांगितलं माझ्या पूजेत तुझा स्वीकार असेल. परंतु जी मालती, तुलसी आणि आवळा असे 3 प्रगट झाले. त्या मालतीनं जे भगवंताकडं पाहिलं ना ते द्वेषानं पाहिलं. त्यामुळे भगवंतानं शाप दिला होता मालतीला की माझ्या पूजेमध्ये तुझा कधी स्वीकार केला जाणार नाही. अशी खरं तर ही दिव्य शिव महापुराण कथामध्ये ही कथा आलेली. आता मात्र भगवंतानं ही जी सृष्टी काही निर्माण केली ना, ही सृष्टी काय आपोआप निर्माण नाही झाली. भगवान शिवांनी ब्रह्मजीला सांगितलं की आता ही सृष्टी याच्यापासून तो त्याच्यापासून तो हे प्रगट झालं पाहिजे. पण ही मैथुनी सृष्टी आता आपल्याला प्रगट करायची, ही नेमकं कशी प्रगट होईल? त्यावेळेला भगवान शिवांचं आता आपण एक रूप पाहणार आहे की भगवान शिवांनी शिवादेवीला आपल्यापासून वेगळं केलं आणि अर्ध नारी नटेश्वर एक रूप धारण केलं आणि त्यानंतर ते रूप स्वतंत्र केलं आणि तेव्हापासनं ही मैथुनी सृष्टी निर्माण झाली. बरं, असं शिवमहापुराणामध्ये वर्णन आहे. त्या दिव्य झाकीचं आपण दर्शन करणारे. झालेली कथा भावविश्व तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी अर्पण करते. आज या ठिकाणी थोडासा प्रवास दूरचा आहे. अगदी वेळेत मला थांबावं लागणार आहे, तरी थोडासा वेळच झाला. पण अगदी उद्या बरोबर 2 वाजता कथा चालू होईल. उद्या अजिबात मी कथेला वेळ करणार नाही, तुम्हीही वेळ करू नका. आणि उद्या सत्संगाचा आपला हा कार्यक्रम आहे. हा कथा झाल्यानंतर 5, 10, 15, 20 मिनटं होणार आहे. त्यामुळं आपण जसं आज उपस्थित आहे तसंच रोज या ठिकाणी या भक्ती उत्सवामध्ये सर्वांना उपस्थित राहायचे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भक्ती उत्सव अगदी आनंदानं उद्याच्या दिवशी संपन्न होणार आहे. त्यामुळं आज जशा संख्येनं आहे उद्या तशाच संख्येने, याच्यापेक्षा जास्त संख्येने या, कारण उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आपण सगळेच या ठिकाणी आहेत. सगळ्यांना धन्यवाद. येवलेकर मंडळी आहे, आपणही दुरून या ठिकाणी आलात, तुम्हालाही धन्यवाद. आमचे भागवत भाऊ पठाडे ज्यांची कन्या आत्ता या ठिकाणी रिद्धी सिद्धी बनल्या होत्या, सिद्धी आणि बुद्धी बनल्या होत्या, त्यातली एक जी आहे ते आमच्या भागवत भाऊंची कन्या आहे. वैजापूरच्या पुढे त्यांचं सवंतगाव गाव एवढ्या दुरून आपल्या या कथेसाठी आहे. आमचे तिळापूरकर काका आहेत, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी अर्धनारी नटेश्वराचं प्रागट्य होणार आहे आणि प्रत्यक्ष भगवान शिवांनी जे अर्धनारी रूप धारण केलं ते कशा पद्धतीचं आहे त्याचं आपण दर्शन करणार आहे. सगळ्यांनी टाळी वाजवा, प्रेमानं सगळ्यांनी भजन करा. भगवान परमात्मा या सर्वांच्या मध्यभागी भगवंताचं आगमन होणार आहे. तोपर्यंत आपण टाळी वाजवून सगळेजण प्रेमानं भजन करा. बर. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. टाळी वाजवा, प्रेमानं भजन करा. जय हो. श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं,
दोन्ही हात ताट वरती करायच्या सर्वांनी आणि प्रेमानं सगळ्यांनी जयघोष करायचा आहे. अर्धनारी नटेश्वर भगवान की, अर्धनारी नटेश्वर भगवान की. हर हर महादेव हर हर महादेव हर हर. महादेव. वा वा वा. या ठिकाणी बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल हे अर्धनारी नटेश्वर भगवान आहे. भगवंतानं हे रूप परिधान केलं, शिवादेवीला आपल्यापासून वेगळं केलं आणि भगवंतानं हे रूप परिधान करून याच्यानंतर ब्रह्मजींना ही मैथुनी सृष्टी निर्माण करण्याचं सांगितलं. आपण या रूपाचं दर्शन करतो आहे एकदा या मनोहर जाकीसाठी. अगदी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही कारण इतकी सुंदर मनोहर जाकी अर्धनारी नटेश्वराची झाकी या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे. मनापासून एकदा जोरदार त्या भाऊंसाठी आणि या दिदीसाठी टाळ्या वाजवा. क्या बात आहे. अतिशय गोड झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या चरणारविंदी आपण अर्पण करूया. सेवेला पूर्णविराम मा भगवतीच्या चरणारविंदी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. मला वाटतं तुळापूरकर मंडळी यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे आणि त्यांनी सत्कारासाठी सामान आणलेलं आहे. मला असं वाटतं यावं आणि त्यांनी या ठिकाणी जे काही पूजनाचं सन्मानाचं घेऊन आला तुम्ही यावरी जे जे घेऊन आला ते लवकर. या ठिकाणी अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन साळुंके मामा यांचा ताईंच्या हस्ते सन्मान होत आहे. तो त्यांनी ते स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे. उद्याच्या आरतीचे यजमान असणार आहेत निवृत्ती माधव विधाटे, पुंजारी तुकाराम शिंदे, मोहनभाऊ पांढरे, बाळासाहेब बेरड, रामदास शिंदे, चंद्रकांत झोरंगे, नानासाहेब आबूज, संभाजी मते, गंगामामा गायकवाड, भागवतराव अभंग, उत्तम दाजीबा शिंदे, बाबासाहेब कचरू वाकडे या उद्याच्या आरतीचे यजमान असणार आहेत. हॅलो आणि काही क्षणामध्ये या ठिकाणी येत आहेत लोकनेते माजी आमदार अशोक सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक माननीय भांदाजी मुरकडे साहेब काही क्षणामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहे. उद्याच्या कथा भागामध्ये आपण श्रवण करणार आहोत 12 ज्योतिर्लिंग महात्म्य कथा शिवरात्री रथमहिमा यजमान चला हा कथाभाग या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत. जागेवरती उठून उभं राहा. मुरकटे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. थोडंसं वेळ आहे त्यांना 2-5 मिनटं येण्यासाठी. किमान आरतीसाठी तरी त्यांचं मनमोहन माझा नंद नंदन नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन नंद नंदन भक्तजनाचा प्राण विसावा दीन वत्सल 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 हो नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन. जय हो हरी बोल.
बोलो गोपाला मनमोहना बोल बोल गोपाला मनमोहना गोविंद गोविंद बोलो गोपाला मनमोहना गोविंद गोविंद बोलो गोपाला मनमोहना नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन नंदनंदन मनमोहन माझा नंद नंदन नंदनंदन मनमोहन माझं नंदनंदन श्री राधे जय हो हरि बोल डोंगर गरजला या आंब्याचा डोंगर गरजला डोंगर गरजला या आंब्याचा डोंगर गरजला हरी बोल उदो उदो बोला हो आंबा संगे चला हो उदो उदो बोला हो आंबे संगे चला हो डोंगर गरजला या आंब्याचा डोंगर गरजला हरी बोल डोंगर गरजला या आंब्याचा डोंगर गरजला जय हो मनमोहन माझा नंद नंदन नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन जय हो नंद नंदन मनमोहन माझं नंदनंदन नंदनंदन मनमोहन माझं नंदनंदन माझा चला आरतीचे यजमान चला घ्या ताट